अक्षय तृतीयेचे महत्त्व. 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला, म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्री विष्णूंच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय तृतीयेलाच माता पार्वती अन्नपूर्णा स्वरूपात प्रकट झाली. एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान आणि पुण्य यांचा क्षय होत नाही. या दिवशी पंचांग शुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्री विष्णू पूजनाचा, श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णू सहस्रनामाची अखंड आवर्तने करावी. अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. परमपूज्य श्री वासुदेवानंद टेंबे स्वामींनी सांगून ठेवले आहे. विष्णू सहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय तृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही. आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.